नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील वार्षिक परीक्षा 2024 विषय गणित प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न तोंडी परीक्षेसाठी असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, त्यातील अ आकडा संख्या अक्षरात लिहा. 3,57,289. ब संख्या अंकात लिहा. 7,03,205. क संख्या विस्तारित रूपात लिहा. 6 अंकी संख्या आहे 5,00,000, 10,000, 9,604. बेरीज करा. 3,714 अधिक 263. उत्तर सोडून दिलेलं आहे. 3,977 उत्तर येते. 39,048 वजा 16,206 यांची वजाबाकी केली. 22,842. नंतर गुणाकार आहे. 3,243 गुणिले 45 यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर 1,45,935 येणार आहे. भागाकार करा. 26,052 भागिले 13 यांचा भागाकार केल्यानंतर भागाकार 2,004 येणार आहे आणि बाकी 0. एक गुणांसाठी असल्यामुळं आपण डायरेक्ट उत्तरं लिहिलेली आहेत. एक गुणांसाठी पायऱ्या करणं अपेक्षित नाही. पुढील प्रश्न. हरीने 42 रुपये मीटर दराने 6 मीटर आणि 75 रुपये मीटर दराने 4 मीटर कापड घेतले, तर त्याने एकूण किती रुपयांचे कापड खरेदी केले? 42चं 6 मीटर आहे. 42 गुणिले 6 252. 75ने 4 मीटर, त्यांचं 300 रुपये. एकूण 552 रुपये. प्रश्न क्रमांक 4, 2p वर्ग गुणिले 3p वर्ग बेत्रिक 6 पीचा चौथा. चौकटीत योग्य पदे लिहून भागाकार पूर्ण करा. 5च्या पड्यात 9 नंबरला 45 आहे. x वर्गला x वर्ग राहणार आहे, म्हणून भागाकार 9 आणि बाकी 0 येणार आहे. वजा चिन्हामुळं त्यात बदल अधिकचा होणार आहे, म्हणून तिथं अधिक चिन्ह लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न भागाकार करून भागाकार व बाकी लिहायचे आहे. एचा चौथा अधिक 24a वजा 10a वर्ग भागिले a अधिक 4 यांचा सर्वांचा भागाकार केल्यानंतर भागाकार आणि बाकी. भागाकार a घन वजा 4a वर्ग अधिक 6a बाकी 20a. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एका संख्येची 12 पट ही त्या संख्येपेक्षा 2 ने मोठ्या संख्येची 8 पट असल्यास ती संख्या कोणती? उदाहरण सोडवून दिलेलं आहे, ते पूर्णपणे पहा. पुढील प्रश्न सोडवा. 4m/3 अधिक 1 बरोबर 5. हे पण उदाहरण सोडवून दिलेलं आहे. सर्व पायऱ्या व्यवस्थित पाहाव्या. तिरकस गुणाकार करून दुसरी पायरी आलेली आहे. 3 छेदात असल्यामुळे इकडे गुणाकार केलेला आहे. पुढील प्रश्न. एका संख्येची निमपट त्या संख्येपेक्षा 3 ने कमी आहे, तर त्या संख्येची दुप्पट किती? पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 12. पुढील प्रश्न क्रमांक 6, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. कोणत्या पर्यायातील त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत? पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 1 सुद्धा कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. पुढील प्रश्न ब, त्याचं उत्तर आहे RPQ. बॉक्समध्ये फक्त उत्तर लिहायचं आहे. क, दिलेल्या त्रिकोण PQR आणि त्रिकोण PRS यांच्या कोनांची संगती लिहायची आहे. PQRची कोन PSR, कोन PRQची कोन PRS, कोन RPQची कोन RPS. 3 वेगवेगळ्या संगती लिहायच्या आहेत त्रिकोणाच्या नावानुसार. पुढील प्रश्न क्रमांक 7, खाली दिलेली उदाहरणे सोडवा. 5,000 रुपयांची दर साल दर शेकडा
₹8 दराने 2 वर्षात किती रास होईल? व्याज काढायचं आहे, सरळ व्याज. ते पूर्णपणे उदाहरण सोडवून दिलेलं आहे. मुद्दल 5,000 दिलेली आहे, दर ₹8 दिलेला आहे. इथं सर्व कॅल्क्युलेशन व्यवस्थित करून दिलेलं आहे. सर्व पायऱ्या पहा. पुढील प्रश्न, ₹25,000 दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षाची चक्रवाढ व्याजाने होणारी रास 2 वर्षाच्या सरळ व्याजाने होणाऱ्या राशीपेक्षा कितीने अधिक होईल? चक्रवाढ व्याज काढून दाखवलेलं आहे. सर्व पायऱ्या व्यवस्थित सोडवल्यानंतर 30,250 एकूण रक्कम येते. चक्रवाढ व्याज 5,250 येणार आहे. त्यानंतर आपल्याला सरळ व्याज काढायचं आहे. सरळ व्याज 5,000 येणार आहे आणि त्यातला आपल्याला फरक विचारलेला आहे. 5,250 चक्रवाढ व्याज आलेलं आहे, 5,000 सरळ व्याज आलेलं आहे. या दोघांची वजाबाकी केली 250 फरक येणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8, 5 मीटर बाजूच्या घनाकृती टाकीत किती लिटर पाणी मावेल? घनाचे घनफळ बाजूचा घन, 5चा घन 125. 1 मीटर मध्ये पाणी 1,000 लिटर बसणार आहे, म्हणून 125 गुणिले 1,000 1,25,000 लिटर पाणी मावणार आहे. आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 1 मीटर बरोबर 1,000 लिटर पाणी मावणार आहे. पुढील प्रश्न ब, 4 मीटर लांब 1 मीटर रुंद 50 सेंटीमीटर जाडीच्या इष्टिकाचित्ती आकाराच्या लाकडी ओंडक्यापासून 2 मीटर लांब 25 सेंटीमीटर रुंद व 25 सेंटीमीटर जाडीचे इष्टिकाचित्ती आकाराचे जास्तीत जास्त किती खांब तयार होतील? तर 16 खांब तयार होतील. बॉक्समध्ये गुणाकार करून दिलेले आहेत. 7 मीटर लांबीच्या नळीचे पृष्ठफळ 11 चौरस सेंटीमीटर असल्यास नळीचा व्यास किती चौरस मीटर आहे? उत्तर हे व्यवस्थित सोडवलेलं नाही, फळ्यावरती मुलांना सोडवून दिलं जाईल. प्रश्न क्रमांक 9, 20 मुलांनी पायी प्रवास केलेले अंतर किलोमीटरमध्ये दिलेले आहे. वारंवारता सारणी तयार करायची आहे. 5 4 वेळा आहेत म्हणून 4 रेषा, 6 6 वेळा आहे, 7 6 वेळा आहे, 8 4 वेळा आहे. एफ आणि एक्सचा गुणाकार 5 चौक 20, 6 6 36, 6 7 42, 8 चौक 32, बेरीज केली 130 आली. दिलेल्या किमती सूत्रामध्ये लिहिल्या. 130 भागिले 20 यांचा भागाकार केला 6.5 म्हणजे मध्य बरोबर 6.5 येणार आहे. परीक्षेमध्ये असंच व्यवस्थित सोडवायचं आहे बॉक्स करून. 4 बॉक्स आहेत, अंतर, ताळ्याच्या खुणा, वारंवारता आणि FI × XI. पुढील प्रश्न, खालील दिलेली उदाहरणे सोडवा. वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा केंद्रकापासून 6 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती? एका मार्कासाठी आहे. दिलेला पर्याय शोधायचा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1. खालील O केंद्र असलेल्या वर्तुळाचे निरीक्षण करून असत्य विधानाला टिक करायचं आहे. रेख AO एकरूप OC बरोबर आहे वाक्य. M कंस ADB 180, ADB पण 180 आहे. OCच्या दुप्पट AB आहे. पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे, म्हणून तिथं आपल्याला इथं टिक करायचं आहे. O केंद्र असलेल्या वर्तुळाचे निरीक्षण करून पुढील चौकटीत पूर्ण करायचे आहेत. त्या चौकटीचे उत्तर मी खाली इथं लिहून दिलेले आहेत. एकरूपतेचं चिन्ह आहे बरोबर आणि वरती S आहे, ते एकरूपतेचं साईन आहे. इकडे अँगल मापकंस LM आहे, अँगलचं साईन नाही, फक्त LM आहे. आणि तिसऱ्या बॉक्समध्ये पण एकरूपतेचं चिन्ह आहे. 12.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात 20 सेंटीमीटर लांबीची जीवा केंद्रापासून किती दूर असते? पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडवायचं आहे. 12 वर्ग 156.25 वजा 100 56.25 यांचं वर्गमूळ काढल्यानंतर 7.5 उंची येणार.